सर्वांना नमस्कार। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आता त्या संपाला 2 महिने पूर्ण होत आले आहे, तरी पण अजूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात बैठक झालेली नाही। आपल्या ज्या माननीय बालकल्याण मंत्री आहेत त्या अजूनही त्यावर काही चर्चा करायला तयार नाही। तर या बाबतीत सोलापूरच्या ज्या आमदार आहेत माननीय प्रणिती शिंदे मॅडम यांनी तरी आपल्या मागण्या संदर्भात लवकर बैठक घेऊन या संप निकाली काढावा असं पत्र दिलेलं आहे माननीय अदिती तटकरे मॅडम यांना। तर बघूया आपण। पण मैत्रिणींनो, तुम्ही स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। मी सरिता वाघमारे आणि मी माझ्या YouTube फॅमिलीसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयावर महत्त्वपूर्ण विषयावर व्हिडिओ घेऊन येत असते। तर तुम्ही खूप प्रेम देता, याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद। पण आता बघूया आपण पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे। बघा, पत्र आहे मान्य श्रीमती अदिती तटकरे मॅडम यांना आणि विषय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संबंधितांची बैठक आयोजित करण्याबाबत। पुढे बघा, उपयुक्त विषयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत। सदरच्या मागण्या पूर्ण होण्याकरिता दिनांक 4 डिसेंबर पासून महाराष्ट्रातील सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत। याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी मला स्वयं स्पष्ट निवेदन दिलेले आहे। त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत। बघा, पहिली मागणी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन तुटपुंजे असल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत। यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात यावी। दुसरी मागणी आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या अर्धी रक्कम सेवानिवृत्तीनंतर पेन्शन म्हणून देण्यात यावी। तिसरी मागणी आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक 3153 2022 मध्ये अंगणवाडी कर्मचारी पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी ऍक्ट नुसार ग्रॅज्युटी मिळण्यास पात्र आहेत असा निर्णय दिनांक 25/4/2022 रोजी दिला आहे। याची विनाविलंब पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्यात यावी। 2022 ला हा निर्णय झाला होता सुप्रीम कोर्टाचा आणि आता 2 वर्ष होत आलंय, पण त्यावर काही अंमलबजावणी झालेली नाही। तर ही तिसरी मागणी आहे। आणि चौथी मागणी आहे, अंगणवाडी सेविकांना नवीन कार्यक्षम मोबाईल देण्यात यावे व त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर माहिती भरण्याची सक्ती करू नये व पोषण ट्रॅकर ॲप संपूर्णपणे मराठी भाषेत देण्यात यावे। तर अशा 4 मागण्या माननीय प्रणिती शिंदे मॅडम यांनी लवकरात लवकर मंजूर करण्यास सांगितले आहे अदिती तटकरे मॅडम यांना। आणि त्यांना तरी कळलं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं काय हाल होत असेल, पण आपल्या तटकरे मॅडम काही विषय घ्यायला तयार नाही। तर पुढे बघा, तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वरील प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याकरिता संबंधितांची बैठक तात्काळ आयोजित करण्यात यावी ही विनंती अशी विनंती केली आहे। आणि खाली आपल्या माननीय प्रणिती शिंदे मॅडम यांनी सही पण केली आहे। बघा, पत्ता पण आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल की काही पण खोटं सांगते, पण आता तुम्ही प्रत्यक्ष पत्र बघितला आणि आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्याकरिता बऱ्याच माननीय आमदारांनी प्रयत्न केले। विधानसभेमध्ये पण माननीय बळवंत वानखडे साहेब, माननीय यशोमतीताई ठाकूर यांनी आपला प्रश्न विधानसभेमध्ये रेटून धरला होता। तर आता माननीय प्रणिती शिंदे मॅडम यांनी पण आपला प्रश्न लवकर निकाली काढावा असं म्हटलेलं आहे। तर हे खरोखर आहे आणि चांगलं आहे आपल्यासाठी। तर त्यांचे खूप खूप आभार। पण मैत्रिणींनो, खरोखर आता सर्व मागण्यांवर विचार करून लवकर तोडगा काढण्यात यावा असं मला वाटतंय आणि सर्व ताईंना पण असंच वाटतंय, कारण आता 2 महिने होत आहे आणि आमच्या अंगणवाडी कर्मचारी ताई खूप त्यांचे हाल होत आहे आणि आमचे लहान मुलं पण त्यांचं पूर्वशालेय शिक्षण पूर्णपणे बुडत आहे। तरी सरकारने यावर लवकरात लवकर विचार करून पूर्णपणे भरघोस मानधन वाढ करण्यात यावी आणि लवकर तोडगा काढण्यात यावा। आणि जोपर्यंत वेतन लागू होत नाही तोपर्यंत कमीत कमी 26,000 तरी मानधन आम्हाला देण्यात यावे। तर अशी लवकरात लवकर ही मागणी सरकारपर्यंत पोहोचावी याकरिता आपण पुन्हा एक प्रयत्न करूया की तुम्ही लवकर हा व्हिडिओ खूप शेअर करा सर्वांना आणि खूप लाईक करा तुम्हाला आवडलं असेल तर। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।